नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं कृषी राजा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बघणार शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तर काय आहे बातमी बघूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. अशाच रोजच्या रोज शेतीविषयक व पीक विम्यासंदर्भात बातम्यांसाठी व माहितीसाठी. तर काय आहे बातमी बघूया पुढीलप्रमाणे सविस्तरपणे. पीक विमा न देणाऱ्या कंपन्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार. तर काय सविस्तर बातमी पाहूया पुढीलप्रमाणे. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीची 2023 ते 24 खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयास कुलूप ठोकून आंदोलन करण्यात येणार आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे नेतृत्वाखाली 1 ऑगस्ट रोजी हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे दिली आहे. अनिल घनवट म्हणाले की नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन 2023 ते 24 मधील खरीप व रब्बी पिकाच्या पीक विमा नुकसानी भरपाईची 20 जुलैपर्यंत खात्यावर जमा करण्याचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित यांनी 20 जून रोजी दिली होती. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय नगर येथे जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हे आदेश लेखी देण्यात आले होते. परंतु अद्याप नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे अनेक तक्रारी येत आहेत. जुलैपर्यंत पैसे खात्यावर जमा करण्यात यावेत, अन्यथा 1 ऑक्टोबरला ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल. या संदर्भात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला निवेदन दिले आहे. शेतकरी मित्रांनो, नगर जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा झाला नाहीये. त्या संदर्भात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात पुणे येथील त्यांच्या कार्यालयास टाळा ठोकून आंदोलन करण्यात येईल असे इशारा हा स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे. सविस्तर बातमी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोजच्या रोज अशाच शेतीविषयक बातम्यांसाठी व माहितीसाठी. धन्यवाद.